तर तर मित्रांनो, पार्ट 2 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण खालचा संपूर्ण वाडा जो आहे पाहिलेला आहे पाठक सरांचा. आपण आता 2 नंबर जे काही बांधकाम आहे त्या ठिकाणी जात आहोत, डबल मजल्यावर. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं एकदम सुंदर पद्धतीचा चौक आणि जागा एवढी जास्त आहे. हे जे वाडा आहे, या वाड्याच्या पाठीमागे जे झाड आहे, ही पण जागा त्यांचीच आहे आणि त्या ठिकाणी पण ते राहतात. ही गोष्ट म्हणजे ते पण जागा त्यांचीच आहे आणि त्या ठिकाणी ते आराम वगैरे करण्यासाठी बसण्यासाठी जाऊ शकतात. एवढं म्हणजे मस्त आहे. बाकी 36 खणी हे माळवत आपण वर आल्याच्या नंतर पाहतो की आपल्याला सुरुवातीलाच एक सुंदर पद्धतीचा दरवाजा पाहायला मिळतो, जे की खूप जुना आणि भव्य दिव्य आहे. त्याच्यानंतर हे मातीमध्ये एकदम लिंपलेलं जबरदस्त बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. खाली फरशी टाकलेली आहे आणि हे समोरची साईड आहे, जे की जुने वाड्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खूप सारे दरवाजे असतात आणि खिडक्या वगैरे अशा पद्धतीच्या, आणि त्या दरवाजा खिडक्यांमध्ये अशा पद्धतीचं आराम करण्याची व्यवस्था असते. एकदम कुलिंग वाटते या ठिकाणी. खूप वारं खेळतं राहतं. हे सगळं पत्र आता टाकलेले आहेत, परंतु जुन्या काळी ह्या ठिकाणी माळवत होतं मातीचं. आणि खरंच ऐश्वर्य संपन्न असा पाठक साहेबांचा वाडा आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतो. वरची माती थोडीशी निघलेली आहे, त्यामुळे वर पत्र टाकलेले आहेत. पावसाचं प्रमाण आणि काळानुरूप ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यांचं पण या ठिकाणी काम झालेलं दिसतं.